आज आपण थोडं ट्रिपविषयी बोलूया. म्हणजे आपण आता सध्या बघतो की बऱ्यापैकी लोक फिरायला जात असतात. म्हणजे पूर्वीच्या मानानं आता फिरण्याचं प्रमाण खूप वाढले आणि ती काही वाईट गोष्ट नाही. फिरावं, आनंद घ्यावा ही नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि ती आता सध्या जास्त प्रमाणात आहे, ती खूप चांगली गोष्ट आहे. तर या बाबतीत मला एक गोष्ट सांगायची होती की काही जणांना असे एक हे असतो की रात्री 9-10ला गाडीत बसणे, ज्या गावी आपल्याला जायचं तिथं पहाटे पोचतो. पहाटे पोचलं की तिथं फ्रेश होणे आणि काय असेल ते, म्हणजे तुम्ही ट्रिपला जर गेला असेल तर तिथं दिवसभर सगळं बघणे वगैरे काय करणे, किंवा देवाला गेला असेल तर देवाचं सगळं दर्शन इकडं तिकडं करणे, परत रात्री बसणे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे घरी. म्हणजे काय, एक दिवसाची ट्रिप झाली. आदल्या दिवशी रात्री बसणे, दुसऱ्या दिवशी पहाटे पोचलं. असा टाईम मॅनेजमेंटचा एक हे असतो आणि ती चांगली गोष्ट आहे काही जणांना. पण मला काय वाटतं की तुम्हाला जर खरंच फिरायला जायचं आहे किंवा कुठेही जायचं आहे तर 1-2 दिवस जास्त जाऊ देत, पण तुम्ही निघताना सकाळी निघा. बघा का, तर ज्यावेळी तुम्ही दिवसा, आता समजा सकाळी निघला तुम्ही, 10ला निघला, 9ला निघला, 8ला, ह्यावेळी जर तुम्ही निघला आणि दिवसभर प्रवास केला, संध्याकाळी तिथं पोचला, थांबला, परत रात्री तिथं कुठं हॉटेलमध्ये वगैरे राहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही तुमचं जे काय देवाला गेला असेल देवाचं, किंवा इतर काय फिरायला गेला असेल तर फिरा, परत रात्री थांबा आणि सकाळी दुसऱ्या दिवशी निघा आणि संध्याकाळी पोचा. भले 1-2 दिवस तुमचे जास्त जातील, पण हा प्रवास का महत्त्वाचा आहे, तर फक्त त्या ठिकाणी इथनं गेलं, त्या ठिकाणी बघितलं, परत इथं आलं, एवढंच हा प्रवासाचा आनंद नाही आहे किंवा ट्रिपचा आनंद नाही. तर आपण जो प्रवास करत असतो एखाद्या जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत 6 तास 7 तास जो काही प्रवास असतो तुमचा, तर त्या प्रवासाचा जो आनंद घेणं ही सुद्धा एक खूप महत्त्वाची गोष्ट असते. काय करू शकतो आपण या प्रवासामध्ये, तर बघा, तुम्ही आता प्रवासाला निघालाय सकाळी 9-10ला, मस्तपैकी चहा वगैरे नाश्ता केलाय, तुम्ही निघालाय. काय होणार, जायला लागला की एक एक अशी गावं येत राहणार. तुम्हाला जाताना रस्त्यानं झाडी दिसणार, वेली दिसणार, फुलांची झुडपं दिसणार. तुम्ही जर एखादं वाटेत शहर लागलं तर शहरातील आकर्षक आणि वेगवेगळ्या आकारांच्या इमारती दिसणार, मोठमोठ्याले हॉटेल्स दिसणार, वेगवेगळ्या प्रकारची छान छान दुकानं दिसणार. खेडेगावामध्ये जर तुम्ही पोचली तुमची गाडी, तर तिथं काय होणार, तिथं शेते दिसणार, शेतातील त्या भागातील पिकं, ओढे, नाले, नदी, असे जे तुम्हाला वाटेत भेटेल ते तुम्ही बघत जाणार. तसंच खेड्यामध्ये तुम्ही एखाद्या छोट्या खेड्यामध्ये गेला गाडी तुमची की तिथं स्टँडच्या परिसरामध्ये फळ विक्रेते असतात, विविध प्रकारचे विक्रेते असतात, फळं विकणारे असतात, आणखीन काय विकणारे असतात, असं तिथं रस्त्यानं इकडं तिकडं बसलेलं असतं. त्यांचे स्टॉल्स असतात वेगवेगळे. तर त्या लोकांनासुद्धा तिथून आपण जाताना जर बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचे भावविश्व त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतं. त्यांच्या परिस्थितीचे वर्णन त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसत असतं. कारण त्यांचे चेहरे म्हणजे कोण तुम्हाला थोडंसं इनोसंट दिसतात लोक, त्यांच्या चेहऱ्यावरले जे निरागसतेचे भाव दिसत असतात, ते विक्रीसाठी बसलेले असतात, ग्राहकांची प्रतीक्षा करत असतात, त्यांच्या डोळ्यामध्ये ग्राहकांचं हे असतं, वेट करणारे त्यांच्या चेहऱ्याची जी एक हे असतात भावभावना. तर म्हणजे हे सगळं तुम्ही खूप छान पद्धतीने बघत जाऊ शकता. त्यांचे वेगवेगळे चेहरे बोलत असतात ग्राहकांशी, हे घ्या असं तसं, म्हणजे किती छान असतं बघा ते वातावरण. तसंच तुम्ही थोडं आणि पुढे गेला आणि गाव संपलं, थोडं काही गावामध्ये छोटी घरं असतात, जनावरांचे गोटे असतात, गोट्यामध्ये बांधलेल्या आपल्याला म्हैशी गाई वगैरे तिथं समोर उघडे गोटे असले ते दिसतात. तसेच दारात बांधलेल्या शेळ्या वगैरे दिसतात. काही वेळेला रस्त्यामध्ये झुडपं खात असलेले शेळ्या मेंढ्या दिसतात. मेंढरं घेऊन जाणारे मेंढरं राखणारे जे असतात ते सगळे तिथं आपल्याला दिसतात. तसेच जर काही ठिकाणी आपल्याला जर पुढं गेलो थोडं तर वेगवेगळ्या छोट्या मोठ्या अशा शाळा दिसतात. तर शाळांच्या, आता छोटी शाळा दिसली तर तिथं म्हणजे आपली जिल्हा परिषद सारख्या वगैरे शाळा दिसतात, तिथं
छोटी मुलं शाळेच्या आवारामध्ये बागडत असतात, त्या भागातली वेगवेगळ्या पद्धतीची मुलं असतात, वेगवेगळे खेळ खेळत असतात. तर काही वेगवेगळ्या म्हणजे छोट्या घरांच्या दारामध्ये वगैरे छोटी मुलं खेळत असतात, त्यांचे वेगवेगळे खेळ करत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरले हावभाव, हसणं, दंगा करणं, हे सगळं आपल्याला असं जाता जाता आपण सगळं असं बघत जाऊ शकतो मस्तपैकी. तसंच थोडं 1 तास 2 तास झालं, आपल्याला वाटलं आता नाश्ता वगैरे करूया, नाश्ता करू शकताय, चहा घेऊ शकताय, तिथं हॉटेलमध्ये एखाद्या बसून मस्तपैकी तिथलं वातावरण बघू शकताय, तिथली लोकं, तिथली भाषा, तिथल्या लोकांची बॉडी लँग्वेज कशी असते हे ऑब्झर्व करू शकताय. जेवण घ्यायचं असेल तर तुम्ही मध्ये आणि जेवण घेऊ शकताय. म्हणजे अशा प्रकारे प्रवास म्हणजे जो आहे ना, तो प्रवासाचा एक आनंद वेगळा असतो आणि तो आपण घेणं गरजेचं असतं. कारण त्यामध्ये एक तुम्हाला खूप सुखद, आनंददायी आणि आल्हाददायक असा हा अनुभव असतो. आता ज्या मी वर गोष्टी सांगितल्या ना, जर तुम्ही असं रात्रीतनं जाऊन प्रवास रात्रीतनंच करत असाल आणि फक्त त्या इच्छित स्थळी जात असाल दिवसा आणि परत येत असाल, तर तुम्ही एकदा असं ट्राय करून बघा. भले 1-2 दिवस तुमचे जास्त जाऊ देत, पण हा जो प्रवासाचा आनंद आहे ना, ह्याची गोडीसुद्धा खूप छान आहे. आणि जर तुम्हाला असा प्रवास रात्रीचाच करायची असेल तर एकदा नक्की जावा आणि जे मी वर सांगितलेली वर्णन आहेत ना, त्या पद्धतीनं जर तुम्ही बघत गेला, तर किती छान एक वेगळा तुम्हाला आनंद या प्रवासाच्या निमित्तानं मिळेल आणि तो तुम्ही अनुभवाल. थँक्यू.